नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत चौकीदार पदासाठी 416 जागांसाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली होती, त्या जाहिरातीला सामान्यपणे आता स्थगिती देण्यात आलेली आहे. तात्पुरती स्थगिती तुम्ही याला म्हणू शकता. तर अर्ज प्रक्रिया संपूर्ण वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे. याच्या मागे कारण काय आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. एसटी कॅटेगरीमुळे बंद झालेली आहे. एसटी कॅटेगरीला जागा नव्हते त्याच्यामुळे बंद झाले आहे की दुसरे काही कारण आहे, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा वेबसाईट बंद झालेली आहे. त्याचं कारण मी तुम्हाला इथे 2 मिनिटामध्ये इथे दाखवणार आहे. आता बघू शकता त्यांनी फॉर्म भरण्यासाठी जी लिंक दिलेली होती, त्या लिंकवरती मी आलेलो आहे आणि ती लिंक ओपन केलेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, इथं मुख्य पृष्ठ आहे आदिवासी विकास विभागाचे आणि त्यांनी 2 महत्त्वाचे पॉइंट याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि ते काय आहेत, तर इथे बघू शकता हेडलाईन दिलेली आहे. बघू शकता. चौकीदार सरळसेवा पदभरती करिता ऑनलाईन अर्ज मागविण्याची कार्यवाही काही कारणास्तव तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबविण्यात येत असून लवकरच काय सदरची प्रक्रिया सुरू करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी, असं या ठिकाणी हेडलाईन मध्ये त्यांनी लाल अक्षरामध्ये स्पष्ट देण्यात आलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला सांगतो. 27 तारखेला ही जाहिरात आली आणि 27 तारखेला 3 वाजेनंतर अर्ज प्रक्रिया सुरू झाली. त्याच्यानंतर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म देखील भरले असतील. कारण मी देखील इथं फॉर्म भरून दाखवला होता. कालच मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवला होता आणि इथं इथं न्यू नोंदणी रजिस्ट्रेशनवरती गेल्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकत होते आणि आता लॉग इन देखील तुम्ही करू शकत नाही. संपूर्ण या ठिकाणी जी प्रोसेस होती फॉर्म भरण्याची संपूर्ण थांबवण्यात आलेली आहे. काहीच इथं अर्ज कसा करावा याच्यावरती काही याच्यामध्ये राहिलेलं नाही. सर्वात महत्त्वाची याची 2 कारणे आहेत. ती 2 कारणे मी तुम्हाला इथे सांगणार आहे. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे एसटी कॅटेगरीला आदिवासी विकास विभागाची जाहिरात असून आदिवासींसाठी म्हणजे एसटी कॅटेगरीसाठी कोणत्याही प्रकारची एकही जागा इथे देण्यात आलेली नव्हती. त्याच्यामुळे हे मुख्य कारण आहे. जाहिरात इथे तात्पुरती स्थगिती देण्यात येण्याचं मुख्य कारण आहे. आता आदिवासी विकास विभागाला एसटीच्या जागा पुन्हा येणार आहेत की नाही याच्याबद्दल देखील माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यापूर्वी मुख्य कारण सांगतो. बघू शकता काय आहे, हे कोणाचं आहे, तर बघू शकता डॉक्टर अशोक उईके हे या ठिकाणी आदिवासी मंत्री आहेत. त्यांनी स्पष्ट माहिती बघू शकता. अॅट्रॉसिटी पीडितांच्या वारसदारांना न्याय आणि अनुसूचित जमाती उमेदवारांना संधी, आदिवासी विकास मंत्र्यांची तत्परता. आता याच्यामध्ये बघू शकता जी बैठक झालेली आहे, जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जो शासन निर्णय होता कधीचा 20 नोव्हेंबर 2025 ला आला होता आणि त्याच्यामध्ये अॅट्रॉसिटी दाखल झालेल्या नुसार पीडितांसाठी ज्या जागा वाहिल्या वेगळ्या ठेवण्यात आलेल्या होत्या, त्या जागा एसटी कॅटेगरीच्या बांधवांना देण्यात आलेले आहे. परंतु आता त्यांनी निर्देश देण्यात आलेले आहे. काय निर्देश देण्यात आलेले आहे, तर बघू शकता 20 नोव्हेंबर 2025 मधील तरतुदींचा अभ्यास करून जाहिरात परत काढावी अशा सूचना दिल्या आहेत. तात्काळ याची अंमलबजावणी करावी असे निर्देश देण्यात आलेले आहे. कोण, तर आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिलेली आहे. हे आदेश कोणाला दिलेले आहेत, तर आदिवासी विकास विभागाला देण्यात आलेले आहेत. आता हे खाली सर्व महत्वाची माहिती आहे. एसटी कॅटेगरीला जागा दिल्या नाही, ते मृत घोषित करण्यात आलेले आहे. ते येऊन अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी सुधारित जाहिरात पदे राखीव राहणार आहेत. त्यामुळे अनुसूचित जमाती उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही आणि याच्यामध्ये स्पष्टपणे मी तुम्हाला सांगतो, एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा जाहिरात प्रसिद्धीपत्रक काढून एसटी कॅटेगरी म्हणजे आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जागा तयार केल्या जाणार आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन आदिवासी मंत्री श्री अशोक उईके यांनी केलेले आहे. आता हे एक कारण झालं. काय कारण होतं, तर एसटी कॅटेगरीला याच्यामध्ये जागा नव्हत्या. हे एक कारण झालं. त्याच्यामुळे जाहिरातीला स्थगिती देण्यात आली. आता दुसरं सर्वात महत्त्वाचं पॉइंट आहे. आदिवासी विकास विभागाने याच्यामध्ये काळा बाजार केला आहे. कोणत्याही प्रकारचा अधिकृत माहिती न देता टीसीएस आणि आयबीपीएस अशा या ठिकाणी नामांकित कंपनीकडे याचं या ठिकाणी परीक्षेचं कॉन्ट्रॅक्ट न देता ॲपटेक नावाची एक खाजगी काळा बाजार करणारी, जास्तीत जास्त भ्रष्टाचार करणारी या कंपनीकडे त्यांनी या पदभरतीचे कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. त्याच्यामुळे हे दुसरं कारण आहे. याचा सर्व विद्यार्थ्यांनी विरोध केला की याच्यामध्ये ही कंपनी टीसीएस किंवा आयबीपीएस कडे परीक्षा द्यावी, या भ्रष्टाचार करणाऱ्या ॲपटेक नावाच्या कंपनीकडे ही परीक्षा देऊ नये याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले आणि पुन्हा देखील याच्यावरती आता एक मुद्दा आहे की याच्यामध्ये फक्त आदिवासींच्या म्हणजे एसटी कॅटेगरीच्या जागा ऍड होतील एवढाच मुद्दा नाही, तर आपल्याला हे देखील करायचं आहे की याच्यामध्ये
TCS किंवा IBPSने ही परीक्षा घेतली पाहिजे. ॲपटेक कंपनीकडे ही परीक्षा गेली नाही पाहिजे. आपल्या सर्वांना याच्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. नाहीतर ॲपटेक कंपनीकडे ही परीक्षा गेल्याच्या नंतर तुम्हाला येणाऱ्या काळात मध्ये परीक्षा झाल्याच्या नंतर आणि निकाल आल्याच्या नंतर खूप मोठा घोटाळा झालेला तुम्हाला बघायला भेटणार आहे. आधीच ही कंपनी ॲपटेक नावाची ब्लॅकलिस्ट होती, परंतु आदिवासी विभागाने कोणत्याही प्रकारची तत्परता दाखवली नाही आणि कोणत्याही प्रकारची या ठिकाणी माहिती न देता ॲपटेक कंपनीकडे त्यांनी हा पत्रव्यवहार केलेला आहे. ठीक आहे, सर्वांनी आदिवासी विकास विभागाला याचा जाब विचारणे अपेक्षित आहे. अन्यथा तुम्हाला सर्वांना याचा अन्याय तुमच्यावरती होणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही माहिती होती. भरती प्रक्रियेला या ठिकाणी तात्पुरती स्थगिती देण्यात आलेली आहे. अर्ज प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. याच्यावरती लवकरच सुधारित जाहिरात आणि सुधारित परिपत्रक येईल. त्याच्यानंतर तुम्हाला अपडेट दिली जाईल. सर्व अपडेटसाठी आणि या पदभरतीच्या संपूर्ण तयारीसाठी आपला YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप जॉइन करा आणि या पदभरतीसाठी चौकीदार पदभरतीसाठी जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे तो देखील जॉइन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे.